वेलकम स्टुडंट्स. आज आपण SSC मॅथ्स 2 जॉमेट्री आपल्या युनिट 3 म्हणजे सर्कल यातला 5वा लेक्चरला आपण इथे आहोत. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं आर्क ऑफ सर्कल आणि प्रॉपर्टीज ऑफ आर्क ऑफ सर्कल. या लेक्चरमध्ये आज आपल्याला बघायचं आहे इन्स्क्राइब्ड अँगल, इंटरसेप्टेड आर्क, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्याचप्रमाणे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आणि त्याच्या काही प्रॉपर्टी या सर्व आपल्याला बघायचं. आता आपण स्टार्ट करूयात. पहिले आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. Some definitions required to prove the theorems. आपण पहिले पाहूयात इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय. आता इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे सांगण्यापूर्वी एक डायग्राम तुमच्या समोर दिसते आहे. बघा काय दिसतंय. यामध्ये एक अँगल दिसतोय या इथे ADB किंवा त्याला आपण PDQ असं सुद्धा म्हणतोय. आणि या अँगलचा जो ओरिजिन आहे म्हणजे व्हर्टेक्स आहे, तो व्हर्टेक्स जो आहे तो पॉइंट ऑन सर्कल आहे. सी हियर, C is the center आणि पॉइंट D is vertex. Also point D is a point on circle. Okay, C is the center आणि आता vertex D सांगितलेलं आहे. हे इथे तुमच्या लक्षात येईल. द आर्म्स ऑफ PDQ, अँगल PDQ चे आर्म्स हे A आणि B ला इंटरसेक्ट करतात आहे. म्हणजे A आणि B हे काय आहे तर पॉइंट ऑन सर्कल आहेत. पॉइंट ऑन सर्कल आहेत. ओके, अशा वेळेस सच an angle is called the angle inscribed in arc. Angle inscribed in arc म्हणजे लक्षात घ्या, हा जो दिसतोय तुम्हाला ADB, या अँगलचं वैशिष्ट्य म्हणजे D हा व्हर्टेक्स आहे आणि तो पॉइंट ऑन सर्कल आहे. अशा वेळेस या ADB ला आर्क ADB नी इन्स्क्राइब्ड केलेला आहे असं आपण म्हणतो. पुन्हा एकदा सांगतोय, अँगल ADB और अँगल PDQ is inscribed in arc ADB. अशाला आपण म्हणत असतो इन्स्क्राइब्ड अँगल. लक्षात घ्या. जर म्हणजे मी आता पुन्हा एक असा एक ड्रॉ करतो आहे. समजा मी असं या इथून एक ड्रॉ केलेला आहे. ओके, हा अँगल काढलेला आहे. या अँगलचा जो व्हर्टेक्स दिसतोय तुम्हाला, हा व्हर्टेक्स हा पॉइंट ऑन सर्कल आहे आणि त्याचे दोन्ही आर्म्स हे सर्कलला टच करत आहेत वेगवेगळ्या पॉइंट मध्ये, डिफरंट पॉइंट मध्ये. म्हणजे दिस अँगल इज इन्स्क्राइब्ड इन दिस आर्क असं आपण म्हणू शकतो. आता आपल्याला हे क्लिअर झालेले असेल की इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय. त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. पुढची डेफिनेशन इंटरसेप्टेड आर्क. डायग्राम समोर आहेत. बऱ्याचशा डायग्राम तुम्हाला दिसत आहेत समोर. काळजीपूर्वक लक्ष द्या. ओके, in the figure, arc of a circle that lies in interior of angle ABC is an arc inscribed by angle ABC. आपण पहिल्या डायग्राम मध्ये पाहूयात. या डायग्राम मध्ये अँगल ABC दिसतोय तुम्हाला. ABC हा अँगल ABC. या अँगल ABC च्या आतमध्ये आर्कच्या दोन्ही पण एंड पॉइंट आहेत. दोन्ही एंड पॉइंट आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आर्क AC is intercepted by angle ABC. लक्षात आलं असेल तुम्हाला. आर्क AC is intercepted by angle ABC. त्याचप्रमाणे सेकंड डायग्राम बघा. आता या इथे ABC हा असा दिसतोय आहे की याच्यामध्ये ना हा आर्क आहे. ओके, म्हणजेच पुन्हा सांगता येईल मी मला की आर्क BC इज इंटरसेप्टेड बाय दिस अँगल, बाय अँगल ABC. सिमिलरली थर्ड डायग्राम मध्ये पहा. थर्ड डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते आहे की पॉइंट B, आधीचे जे दोन बघितले होते मी, हे दोन्ही वेळेस व्हर्टेक्स हा पॉइंट ऑन सर्कल आहे.
आपल्याला डेफिनेशन मध्ये फक्त एवढंच दिलेलं आहे की त्या आर्कचे अँगलचा इंटेरियर पार्ट मध्ये तो आर्क असला पाहिजे, अँगलचा इंटेरियर पार्ट मध्ये तो अँगल असला पाहिजे. याचा अर्थ इट इज नॉट नेसेसरी दॅट द ओरिजिन ऑफ अँगल और वर्टेक्स ऑफ अँगल शुड बी पॉइंट ऑन सर्कल. इट इज नॉट नेसेसरी. त्यामुळे तो कदाचित इंटेरियर पार्टला पण असू शकतो ओरिजिन म्हणजेच वर्टेक्स, किंवा एक्सटेरियरला पण. म्हणून थर्ड डायग्राम मध्ये ही काढलेली दिसते तुम्हाला की याच्यामध्ये हा अँगल एबीसीचा आर्क एसी हा इंटेरियर येतो आहे, इंटेरियर पोर्शनला येतो आहे. म्हणून आर्क एसी इज इंटरसेप्टेड बाय अँगल एबीसी असं आपण म्हणू शकतो. ज्याप्रमाणे थर्ड डायग्राम मध्ये इंटेरियर दिसतोय तुम्हाला वर्टेक्स, त्याचप्रमाणे फोर्थ डायग्राम मध्ये सुद्धा एक्सटेरियर पॉइंट घेतलेला आहे. तरी सुद्धा आता यामध्ये तुम्हाला काय लक्षात येईल बघा काळजीपूर्वक, इथे आर्क एसी इज इंटरसेप्टेड बाय अँगल एबीसी, नो डाऊट. पण त्याचप्रमाणे हा इथे जो तुम्हाला अँगल दिसतोय, मी आता याचा अँगलचे नाव काढून देतोय, एक मिनिट. समजा हा जर का अँगल मी घेतो आहे, हा आर्क सुद्धा अँगल एबीसी मुळे इंटरसेप्टेड झालेला आहे, अँगल एबीसी मुळे इंटरसेप्ट झालेला आहे. ओके, अशा प्रकारे ही डेफिनेशन येते. जसं फोर्थ मध्ये आहे तसंच फिफ्थ मध्ये पण आहे. आर्क एसी आणि हा दिस आर्क अल्सो, दोन्ही पण आर्क इंटरसेप्टेड आहेत. ओके, आता याच्या ऑब्झर्वेशन्स काय ते आपण पाहूयात, आपण लिहून घेऊया इथे. हा, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड अँगल आर द एंड पॉइंट ऑफ दॅट इंटरसेप्टेड आर्क. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी. Each side of angle has to contain an end point of arc. Each side of angle has to contain an end point of arc. आपण पाहिलेलं आहे की ते जे दोन्ही आर्क आहे ते त्याच्या इंटेरियर अँगलच्या इंटेरियरला आहेत. याचा अर्थ काय झालेला आहे, त्या अँगलचे आतमध्ये ते पॉइंट असायला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट, इन फिगर 1, 2 and 3 आपण आताच डिस्कस केलं होतं. 1, 2 आणि 3 या तिन्ही याच्यामध्ये only one arc is intercepted. Only one arc. See here, in 1, 2 and 3 only one arc is intercepted by angle ABC, while in 4, 5 and 6 या तीन डायग्राम मध्ये बघा तुम्ही, हा इथे एक दिसतो, हा सेकंड आहे, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, आणि इकडे सुद्धा हा फर्स्ट आणि सेकंड आहे. म्हणजेच in 4, 5 and 6 two arcs are intercepted by अँगल. अशा प्रकारे याला आपण म्हणत असतो इंटरसेप्टेड आर्क. मग नेमकं इंटरसेप्टेड आर्क म्हणजे लक्षात आलं असेल, पण कोणत्या याच्यामध्ये इंटरसेप्टेड आर्क नाहीये. बघा तुम्हाला ही पुढची डायग्राम दिसते आहे, ही डायग्राम. यामध्ये अँगल एबीसी मध्ये जो आर्क दिसतो आहे त्या आर्कच्या इंटेरियर पॉइंटला, अँगलच्या इंटेरियर पॉइंटला तो पूर्ण आर्क येत नाही. म्हणजेच याचा अर्थ आर्क एडी इज नॉट इंटरसेप्टेड बाय दिस अँगल. म्हणजे इन फिगर द आर्क इज नॉट इंटरसेप्टेड आर्क ॲज आर्म BC डज नॉट कंटेन एनी एंड पॉइंट. आपली कंडिशन काय होती की दोन्ही आर्मचे एंड पॉइंट त्याच्यामध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजे आहे, त्याच्यामध्ये नाही आहेत. म्हणजेच मग तो अशा ठिकाणी या केसमध्ये इंटरसेप्टेड आर्क होणार नाही. समोर एक डायग्राम दिली आहे, पुन्हा एक लक्षात ठेवण्यासाठी ही डायग्राम पहा. आता यामध्ये तुम्हाला इथे दिसतंय की आर्क AB हा अँगल PDQ किंवा अँगल ADB च्या इंटेरियर पार्ट मध्ये आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आर्क AB इज इंटरसेप्टेड बाय अँगल ADB किंवा अँगल PDQ. So this arc is intercepted by angle, आणि अँगल ADB किंवा अँगल त्याला आपण म्हणू शकतो अँगल PDQ is inscribed in arc ADB. आर्क
ADB. आता तुम्हाला हे सर्व लक्षात आलं असेल की अँगल असेल तर तो इन्स्क्राइब्ड इन असतो आणि आर्क जर का असेल सो इट इज इंटरसेप्टेड बाय, म्हणजे त्या अँगलच्या इंटेरियर पोर्शन मध्ये असल्यामुळे त्याला आपण इंटरसेप्टेड बाय म्हणणार आहोत. आणि इन्स्क्राइब्ड अँगल कोणता, तर त्या आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड अँगल असणार आहे. अशा प्रकारे आपण आताच पाहिलं की इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क. यापुढे आता आपल्याला बघायचं आहे की इंटरसेप्टेड अँगल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता काय आहे याचं स्टेटमेंट? इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचं स्टेटमेंट असं दिसतं हे: द मेजर ऑफ an inscribed angle, the measure of inscribed angle is a half of measure of intercepted arc by it. The measure of inscribed angle is half the measure of intercepted by it. स्टेटमेंट आहे, ही डायग्राम दिसते आहे. या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल की आर्क बीडीसी किंवा आर्क बीईसी, this arc is intercepted by angle BAC. It is intercepted by BAC. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की अँगल BAC चं जे मेजर आहे, अँगल BAC चं जे मेजर आहे ते आर्क BC त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या हाफ आहे. म्हणजेच अँगल वी हॅव टू प्रूव्ह दॅट अँगल BAC इज अ हाफ मेजर ऑफ आर्क BC. आता बघू गिव्हन मध्ये काय दिसत आहे. इन सर्कल विथ सेंटर O, एक सर्कल काढलाय ज्यामध्ये O हे सेंटर घेतलं. अँगल BAC इज इन्स्क्राइब्ड इन आर्क BAC. Okay, then arc BDC is intercepted by angle ABC. Now to prove that angle BAC, या अँगलचं मेजर BAC चं जे मेजर आहे ते मेजर आहे आर्क BDC च्या, BDC म्हणा किंवा BEC म्हणा, या दोन या आर्कच्या मेजरच्या हाफ आहे. म्हणून टू प्रूव्ह दॅट angle BAC is half of measure of arc BDC. ओके, लक्षात आलं असेल. तर सुरुवातीला कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला ड्रॉ रे AO ड्रॉ करावा लागेल. ह्या इथून इकडे मी रे जर का ड्रॉ केलाय तर तो अशा प्रकारे रे ड्रॉ केला जाईल, रे AO. हा जो रे AO आहे हा आर्क BC ला पॉइंट E मध्ये इंटरसेप्ट करतो आहे. हा आहे पॉइंट E. इथे जे दिसतोय हा आहे पॉइंट E. ओके, ऑल्सो ड्रॉ रेडियस OC. मी इथे रेडियस ड्रॉ करतो आहे OC. ओके, इट इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट E, ड्रॉ OC. ओके, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, की BC चं जे मेजर आहे, आर्क BC चं जे मेजर आहे ते अँगल BAC च्या डबल आहे. म्हणजेच अँगल BAC हा हाफ आहे BC च्या पेक्षा. ह्याच्यामध्ये तीन कंडिशन येऊ शकतात. पहिली कंडिशन, हे डिपेंड करत आहे की जो अँगल आहे, अँगल कोणता BAC, हा अँगल त्या सेंटरच्या कोणत्या भागात आहे किंवा सेंटर हे त्या अँगलच्या कुठे आहे. नंबर एक, पहिली केस अशी आहे की अँगल BAC च्या आतमध्ये सेंटर असू शकते किंवा या अँगल वर सेंटर असू शकतं किंवा या अँगलच्या बाहेर सेंटर असू शकतं. ओके, हे आपण नंतर पाहूयात. आता इन ट्रायंगल AOC, बघा इथे ट्रायंगल AOC चा जर का तुम्ही विचार केला तर या AOC मध्ये साइड OA आणि OC हे कॉन्ग्रुएंट आहेत. रिझन बघा काय, AO आणि OC हे काय आहेत, सेम आहे. These are the radii of same circle. याचा अर्थ काय झाला की इट मीन्स दॅट इट इज आयसोसेलेस ट्रायंगल. बघा, therefore by isosceles triangle theorem, किंवा मग आता त्यापेक्षा आपण असं समजूयात की समजा याचं जे मेजर आहे अँगल OAC,
जर दोन साइड जर का इक्वल आहे तर त्याच्या अपोजिट असलेले अँगल सुद्धा इक्वल आहे. दिस इज आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. मग आता ओ ए सी आणि ओ सी ए हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. समजा त्यांचा मेजर आहे एक्स डिग्री. सपोज त्याला आपण म्हणूयात एक्स डिग्री. आता यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, फक्त या डायग्रामचा विचार करा तुम्ही. कुठला ट्रायंगल ए ओ सी मध्ये अँगल सी ओ ई हा एक्सटेरियर अँगल दिसतोय तुम्हाला. ओके. आणि एक्सटेरियर अँगल काय सांगतो, एक्सटेरियर अँगल थेरम इज काय डेफिनेशन काय म्हणते त्याली की द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इंटेरियर रिमोट इंटेरियर अँगल्स. रिमोट इंटेरियर अँगल्स म्हणजेच डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला. नाव EOC इज इक्वल टू CR. EOC इज इक्वल टू OAC प्लस OCA. दिस इज एक्सटेरियर अँगल थेरम. हे बघा, EOC चं जे मेजर आहे तो इंटेरियरच्या रिमोट म्हणजे हा इथला हा अँगल दिसेल आणि हा अँगल आहे. ओके. या दोघांच्या समीप असतात. आता या दोन्ही अँगलचं मेजर जे आहे ते आपण x आहे असं शो केलेलं होतं. म्हणजेच अँगल EOC इज इक्वल टू x डिग्री प्लस x डिग्री म्हणजेच x प्लस x इज इक्वल टू 2x डिग्री. लक्षात घ्या. EOC चं मेजर आणलेलं आहे मी आता इथे दिसतंय तुम्हाला. EOC याचं जे मेजर आहे ते आहे 2x. मग याचं जे मेजर असणार आहे बट ऑल्सो EOC इज अ सेंट्रल अँगल. तो सेंट्रल अँगल पण आहे आणि आपल्याला माहिती आहे सेंट्रल अँगलचे मेजर जे असेल तेच मेजर त्यांनी करस्पॉन्ड करणाऱ्या आर्कला पण आहे. म्हणजे याचा अर्थ मी असं सुद्धा सांगू शकतो की EC चं जे मेजर आहे या EC चं मेजर सुद्धा किती असायला पाहिजे, 2x डिग्री असायला पाहिजे. म्हणजे लक्षात आलं असेल की आता EC इज इक्वल टू मी घेतलंय EC इज इक्वल टू 2x. ओके. मग therefore measure of arc EC is equal to 2x. So angle OAC is half of OAC म्हणजेच कोणता आहे इथे दिसेल मला. OAC म्हणजेच EAC is equal to half of measure of arc EC. आपण अर्ध्या स्टेप पर्यंत आलेलो आहोत. याचं अँगल EAC इज हाफ ऑफ EC. कारण की तिकडे ते 2x होतं. EC किती दिसतंय तुम्हाला, 2x. मेजर ऑफ आर्क EX इज इक्वल टू 2x आणि मेजर ऑफ अँगल OAC म्हणजेच EAC हा फक्त होता x डिग्री. म्हणजेच हा याच्या हाफ असणार आहे. ओके. आता पुढे सिमिलरली याचप्रमाणे आपण जर का असं केलं, थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं आहे की आपण याला जॉईन केलं, इथे जर का मी जॉईन केलं OB ला, OB जर का जॉईन केला तर तुम्हाला समजेलच की AO आणि OB आर द रेडाय ऑफ सेम सर्कल. अगेन लेट द therefore by isosceles triangle theorem OAB is congruent to OBA. म्हणजे हे दोन्ही पण अँगल कॉन्ग्रुएंट आहेत आणि दोन्ही अँगल जर का कॉन्ग्रुएंट असणार आहे तर त्याच्या आणि BOE इज इक्वल टू, सपोज हा जर का y डिग्रीचा आहे आणि हा सुद्धा y डिग्रीचा असेल तर डेफिनेटली BOE मस्ट बी ऑफ 2y बाय युजिंग एक्सटेरियर अँगल थेरम. आपण आताच पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे. म्हणजे मग हे पूर्ण स्टेप्स लिहिण्याची गरज नाहीये, आपण एवढं लिहिलं तरी चालेल की सिमिलरली ड्रॉइंग सेगमेंट OB we can prove that angle EAB is half of measure of arc BE. याचं जे मेजर आहे हे अँगल डबल आहे BAE च्या. ज्याप्रमाणे हा थर्ड आपण बघितलेला आहे. बस हा थर्ड इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन, फोर्थ इक्वेशन हे महत्वाचे आहे. ओके. आता या दोघांना पण मी आता ऍड करतोय. आता यापुढे काही कठीण नाहीये. यानंतर बाय ऍडिंग इक्वेशन 3 and 4 विल गेट EAC प्लस EAB. डायग्राम मध्ये बघा EAC प्लस EAC प्लस EAB. आता काय दिसतंय तुम्हाला, EAC प्लस EAB म्हणजेच थोडक्यात BAC असं होतंय. बरं, EAC म्हणजेच इट इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क EC. It is half of measure of arc EC. Also
ई ए बी हा बीई च्या हाफ आहे, म्हणून मग इथे लिहिलंय पुढची स्टेप की ई ए सी प्लस ई ए बी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ई सी प्लस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बीई. नेक्स्ट ला काय लिहिणार आहे, बाय अँगल ऍडिशन प्रॉपर्टी वी कॅन राईट हिअर डायरेक्टली बी ए सी, अँगल बी ए सी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ई सी, हा बघा इथे दिसतोय तुम्हाला मेजर ऑफ आर्क ई सी प्लस मेजर ऑफ आर्क बीई. आता ई सी आणि बीई याच्यामध्ये ई हा एकच कॉमन पॉइंट असल्यामुळे वी कॅन यूज आर्क ऍडिशन प्रॉपर्टी. मग आर्क ऍडिशन प्रॉपर्टी नुसार काय म्हणता येईल, मी एवढं लिहिण्यापेक्षा ई सी प्लस ई बी लिहिण्यापेक्षा मी डायरेक्टली लिहू शकतो मेजर ऑफ आर्क बी सी. ओके, पुढची स्टेप विच इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क बीई सी. बीई सी म्हणजेच मेजर ऑफ आर्क बी डी सी. त्याचा पाथ दाखवत असताना पॉइंट डी लिहिला काय किंवा ई लिहिलाय काय, त्या दोन एंड पॉइंटच्या मधला एक इंटेरियर पॉइंट दाखवावा लागतो, म्हणून मेजर ऑफ आर्क बीई सी ला मी मेजर ऑफ आर्क बी डी सी असं सुद्धा म्हणू शकतो. हे झालं आपलं महत्वाचं इक्वेशन. म्हणजे आता इथे काय दिसतंय तुम्हाला, बी ए सी. आपण पहिल्या याच्यात सांगितलं होतं की आपल्याला 3 केसेस आहेत, मग त्यापैकी बी ए सी, या बी ए सी च्या आतमध्ये सर्कल आहे, सेंटर आहे, बीएसी च्या आतमध्ये सेंटर आहे. अशा वेळेस आपण आता जस्ट हे प्रूव्ह केलेलं आहे की अँगल बीएसी इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी डी सी. ओके, त्यानंतर इथे दिसतं आहे, नोट दॅट वी हॅव कन्सिडर 3 केसेस रिगार्डिंग टू द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ सर्कल अँड इन्स्क्राइब्ड अँगल. द सेंटर ऑफ अ सर्कल लाईज इन, एक पहिलं की ते आतमध्ये असणार आहे, दुसरं पॉइंट ऑन असायला पाहिजे, आणि तिसरं एक्सटिरियर पार्टला म्हणजे त्या अँगलच्या एक्सटिरियरला तो सेंटर आहे असं आपण पाहिलं. यातलं आपण पहिलं आणि दुसरं प्रूव्ह केलं. कोणतं पहिलं म्हणजे हे आहे 4, आणि दुसरं जे दिसत आहे ते आहे आपल्याला इथे दिसतंय तुम्हाला इक्वेशन 3 दिसत आहे, हा इथे बघा ओ ए सी. ओ ए सी म्हणजेच काय तर ई ए सी. ई ए सी वर पॉइंट ओ आलेला आहे, त्याच्यामुळे हे सेकंड केस म्हणजे दोन्ही पण केस आपण आता प्रूव्ह केलेले आहेत. एक तर ही केस, ही इकडची केस, आणि ही सेकंड केस. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की जेव्हा सेंटर हे त्या अँगलच्या म्हणजे व्हीएसी या अँगलच्या एक्सटेरियर पार्टला आहे, ओके, त्या एक्सटेरियरच्या त्या सेंटरच्या एक्सटेरियर पार्टला जर अँगलच्या एक्सटेरियर पार्टला असेल तर काय होईल. ओके, आता पाहू आपण पुढे. See here, figure is like this. आता पॉइंट ओ जो आहे सेंटर हा बाहेर आहे, ओके, कुठल्या अँगल बी ए सी च्या, आणि आपल्याला पुन्हा तेच म्हणतोय की प्रूव्ह करायचंय की अँगल बी ए सी इज हाफ ऑफ अँगल मेजर ऑफ आर्क बी सी. सिंपल आहे. अँगल बी ए सी म्हणजे काय, अँगल बी ए सी डायग्राम मध्ये बघा, अँगल बी ए सी इज इक्वल टू बी ए ई. या बी ए ई मधून जर मी ई ए सी म्हणजे सी ए ई याला जर का मायनस करून टाकलं, हे कट करून टाकलं, तर मला मिळेल अँगल बी ए सी. सो आय राईट हिअर अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल बी ए ई मायनस अँगल सी ए ई. But the measure of angle BAE from equation 3 and 4, we can write here angle BAE is half of measure of arc BCE. BAE हा इथे दिसतो तुम्हाला, BAE हा BCE च्या हाफ आहे. सिमिलरली CAE हा CE च्या हाफ आहे. मग या BEC मधून EC जर का मी मायनस केला तर मला आपोआपच मिळून जाईल ह्या इथे लिहिल्याप्रमाणे मेजर ऑफ आर्क बी सी. अशा प्रकारे ही थर्ड केस सुद्धा आपण सॉल्व करू शकतो आहे. So the above theorem can be written also stated as like this: the measure of angle subtended by an arc at a point on circle is half of measure of angle subtended by the arc at a center. या पद्धतीने सुद्धा आपण याची डेफिनेशन घेऊ शकतो आहे. यानंतर आपल्याला काही कोरोलरीज बघायच्या आहे इन्स्क्राइब्ड अँगलचा. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क बाय इट.
हे झालं त्याचं स्टेटमेंट. याचाच आधार घेऊन आपण काही कॉरोलरीज आपण प्रूव्ह करणार आहोत. त्यातलं फर्स्ट कॉरोलरी हे आहे की अँगल्स इन्स्क्राइब्ड इन अ सेम आर्क आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. अँगल्स इन्स्क्राइब्ड इन अ सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. आपल्या समोर एक डायग्राम काढली आहे, पाहूयात याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला. इन गिवन C इज द सेंटर ऑफ अ सर्कल, अँगल PQR बघा आता ऑब्झर्व करा, PQR आणि PSR. या PQR अँगल PQR आणि PSR या दोन्ही अँगल एकाच आर्कनी इन्स्क्राइब केलेले आहे. कोणता तर अँगल PQR. ओके, म्हणजे अँगल PQR ने इन्स्क्राइब केलेले आहेत. म्हणून आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. What is to prove? Both the angles are congruent. So angle inscribed in the same arc are congruent. Listen, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. याच्यामध्ये अँगल PQR आणि अँगल PSR हे कॉन्ग्रुएंट आहे. इन्स्क्राइब्ड अँगल दिलेले आहेत. अँगल PQR आता बघा, अँगल PQR इज इन्स्क्राइब्ड अँगल आणि PR आर्क PR PTR दिसे डायग्राम मध्ये बघा. Arc PTR is intercepted by angle PQR, right? So by inscribed angle theorem we can write here angle PQR is equal to half of measure of arc PTR. ओके, त्याच्यानंतर हे झालं आपलं इक्वेशन 1. ठीक आहे. त्याचप्रमाणे PSR अँगल PSR नी आर्क PTR ला इन्स्क्राइब केलेला आहे. इट मीन्स दॅट आर्क PTR इज इंटरसेप्टेड बाय अँगल PSR. आर्क PTR is intercepted by angle PSR. Therefore, by inscribed angle theorem, second statement we can write here like this. Angle PSR is equal to half of measure of arc PTR. Equation number 2. आता बघा, इक्वेशन 1 मध्ये RHS ला हाफ ऑफ PTR आहे. इक्वेशन 2 च्या पण RHS ला हाफ ऑफ PTR आहे. So from equation 1 and 2 we can write here angle PQR is equal to angle PSR. डायग्राम मध्ये बघा एकदा, अँगल PQR आणि अँगल PSR जे की एकाच आर्कनी इन्स्क्राइब केलेले होते, ते दोन्ही पण अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. हेन्स वी प्रूव्ह दिस. ही होती पहिली कॉरोलरी. सेकंड कॉरोलरीचा आपण बघूया आता याच्यानंतर. आता आपण सेकंड कॉरोलरी पाहतो आहे. याच्यामध्ये अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला अँगल ABC हा इन्स्क्राइब झालेला आहे आर्क ABC नी, आणि आर्क AXC इज इंटरसेप्टेड बाय अँगल ABC. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये प्रूव्ह करावं लागेल. आणि याच्यामध्ये AC ही डायमीटर आहे, म्हणजे M हा सेंटर आहे, AC डायमीटर आहे, म्हणजेच AXC हा आर्क सेमी सर्कल आहे. सिमिलरली आर्क ABC इज ऑल्सो सेमी सर्कल. ओके, म्हणजे आता आपल्याला गिव्हन पार्ट मध्ये लिहायला लागेल. इन given M is the center of circle, angle ABC is inscribed angle, arc AXC is intercepted arc by angle ABC. Now to prove that angle ABC चं जे मेजर आहे it is equal to 90 degree. डायग्राम मध्ये बघितलं, हा जर काही इन्स्क्राइब्ड अँगल दिलेला आहे ॲज इट इज गिव्हन, आपण असं लिहू शकतो की मेजर ऑफ अँगल ABC, डायग्राम मध्ये बघा ABC चं मेजर हे आर्क AXC च्या हाफ आहे. सो अँगल ABC इज हाफ ऑफ मेजर ऑफ AXC. But what is AXC? AXC is a semicircle and the semicircle चा मेजर किती असायला पाहिजे 180 degree. We know that the measure of circle is 360 degree. So measure of semicircle must be 180 degree. म्हणून मग काय केलेलं आहे, so from this and this statement ABC आणि ABC आणि AXC is equal to 180 जर का पुट केलं तर या इथे therefore angle ABC is equal to half of 180 and half of 180 is equal to 90. Hence we prove this corollary. अशा प्रकारे या दोन कॉरोलरीज आहेत.
यानंतरचा आता जो पॉइंट आहे तो आपल्याला बघायचा आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे असा क्वाड्रिलॅटरल if all vertices of quadrilateral lie on same circle then it is called a cyclic quadrilateral. असा क्वाड्रिलॅटरल की ज्याच्या सर्व शिरोबिंदू म्हणजेच व्हर्टायसेस ऑल व्हर्टायसेस लाई ऑन पॉइंट ऑन सर्कल जर का असतील तरच त्याला आपण म्हणतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे, हे डायग्राम मध्ये व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स बी, व्हर्टेक्स सी आणि व्हर्टेक्स डी ह्यांच्यापासून तयार झालेला जो क्वाड्रिलॅटरल ABCD आहे याचे सगळे पॉइंट, चारही पण व्हर्टेक्स पॉइंट्स हे सर्कलच्या पॉइंट ऑन सर्कलवर आहेत. असं सर्कलवर आहेत म्हणजेच ABCD आर अल्सो पॉइंट ऑन सर्कल. म्हणजेच क्वाड्रिलॅटरल ABCD ला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. याचा एक थेरम आहे. याचं वैशिष्ट्य एक असं आहे की अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. दिस इज टू प्रूव्ह अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. त्याच्यानंतर याचा एक कन्व्हर्स पण दिलेला आहे, आपण हाच बघणार आहोत. सिमिलरली तो त्याचा कन्व्हर्स पण असणार आहे. डायग्राम मध्ये ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल गिवन दॅट ABCD is a cyclic quadrilateral. Now to prove that opposite angles are supplementary angles. म्हणजेच angle A plus angle C is equal to angle A plus angle C is equal to 180. Similarly, angle B plus angle D हे दोन्ही जे opposite angles आहेत त्यांची सम सुद्धा 180 डिग्री आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, प्रूफ मध्ये arc ABC is intercepted by, see here, arc ABC is intercepted by inscribed angle ADC. म्हणजेच by using inscribed angle theorem angle ADC हे महत्वाचं आहे. angle ADC is a half of angle ABC. Okay, next, similarly ABC is inscribed angle, it intercepts arc ADC. म्हणजेच angle ABC is half of measure of arc ADC. आता काय केलं मी, इक्वेशन 1 आणि 2 ला ऍड करतो आहे. डायग्राम मध्ये पाहूयात काय दिसतंय. तर ADC चं मेजर ऑफ आर्क ADC हा काय आहे, ABC च्या, ABC बघा इथे हा ABC हा आर्क मी इथे घेतोय समजा ADC च्या हाफ आहे. ओके, नो प्रॉब्लेम. अल्सो अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADC इथे डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला ADC. म्हणजे या दोन्ही जर का केलं की त्यांच्यापासून आपल्याला पूर्ण मेजर मिळतंय, पूर्ण सर्कलचं मिळतं आहे. त्यामुळे याला आपण पुढे लिहू शकतो, दोन्ही मधून हाफ बाहेर काढलं. ABC आणि ADC इज अ मेजर ऑफ फुल सर्कल म्हणजेच हाफ ऑफ 360 डिग्री. हाफ ऑफ 360 डिग्री म्हणजेच 180. म्हणजेच अँगल ADC प्लस अँगल ABC, अँगल ADC म्हणजे अँगल D आणि अँगल B या दोघांची सम किती असायला पाहिजे, तर 180 डिग्री आहे असं आपण सांगू शकतो. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह, अशाच प्रकारे आपण हे पण दाखवू शकतो की अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. Corollary of cyclic quadrilateral theorem असा आहे, an exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its interior angle. हे बघा ही डायग्राम इथे दिसते तुम्हाला. या डायग्राम मध्ये CBE हा एक्सटेरियर अँगल आहे. CBE हा एक्सटेरियर अँगल आहे आणि याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की अँगल B चं जे मेजर आहे ते इथल्या अँगल आतल्या अपोजिट अँगलचं आहे, अँगल D चं आहे. साधी गोष्ट आहे. जर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, सपोज याचा मेजर आहे X, ओके, त्याच्यानंतर याचं मेजर आहे Y आणि या एक्सटेरियर अँगलचं मेजर आहे सपोज Z. ॲज इट इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल वी कॅन राईट हिअर X प्लस Y is equal to 180 डिग्री. ओके, आणि Y आणि Z विल फॉर्म लिनियर पेअर म्हणजे Y प्लस Z इज इक्वल टू 180 डिग्री. इक्वेशन 1 आणि 2 चा जर का विचार केला तर आपण हे सांगू शकतो की X प्लस Y
इज इक्वल टू वाय प्लस झेड. दोघांमधून आपण वाय वाय कॅन्सल करून टाकलं म्हणजेच येणारं जे आन्सर आहे आपल्याला ते काय म्हणता येईल की एक्स इज इक्वल टू झेड. अशा प्रकारे ही कॉरोलरी आपण प्रूव्ह करू शकतो की एक्स हा जो इंटिरियर अँगल आहे तो त्याच्या अपोजिटच्या एक्सटिरियर लिनियर पेअरला जो असतो त्याला तो इक्वल असतो. ही झाली कॉरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, कन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मी तुम्हाला सांगितलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला प्रूव्ह करता येईल. या दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टी दिसत येते त्याच्यामध्ये. फिगरमध्ये बघा अँगल AECचं मेजर बघा. AEC यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की दोन जे आर्क आहेत, दोन कॉर्ड्स आहेत AB आणि कॉर्ड CD, हे एकमेकांना आतमध्ये इंटेरियरमध्ये इंटरसेक्ट करतायत. हा जो पॉईंट E आहे, पॉईंट E इज इंटेरियर ऑफ अ सर्कल. E इज इंटिरियर ऑफ सर्कल. अशा वेळेस मेजर ऑफ अँगल AEC चं जे मेजर आहे ते हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC दिसतंय तुम्हाला या पद्धतीने. या AC आणि BD यांची जेवढी सम असते तेवढंच त्या अँगल AECचं मेजर आहे. सिमिलरली AECच्या ऐवजी आपण BED जरी म्हटलं तरी तो त्यांचा अपोजिट अँगल असल्यामुळे हे पण सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. सिमिलरली अँगल CEB कुठे आहे तो CEB हा याचं जे मेजर असेल ते आर्क CB आणि आर्क AD यांच्या समच्या हाफ आहे. सो अँगल CEB इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AD प्लस मेजर ऑफ आर्क CB. अशा प्रकारे ही एक प्रॉपर्टी आहे. जर का दोन्ही कॉर्ड्स एकमेकांना आतमध्ये जर का इंटरसेक्ट करत असतील तर. दुसरा जर का आपण पुढे घेतला आहे, जर का ते एक्सटिरियर पार्टला येत आहेत, समजा हे अशा प्रकारे ते या डायग्राममध्ये दिसतील तुम्हाला की हे दोन्ही पण एकमेकांना इंटरसेक्ट बाहेर करतात. दोन्ही कॉर्ड्स एकमेकांना बाहेर इंटरसेक्ट करत असतील तर मग अशाच प्रॉपर्टी काय आहे, तर जसं इथे तुम्ही प्लस केलेलं होतं त्याच्याऐवजी दोन्ही आर्क्सच्या डिफरन्सला असतं. म्हणजे BED डायग्राममध्ये बघा आता BEDचं जे मेजर आहे दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BD मायनस मेजर ऑफ आर्क AC. सिमिलरली म्हणजे अशा प्रकारे आपण हे बघितलं होतं. आता आपण थोडक्यात काय बघितलंय, सो दिस रिमेंबर दिस. पहिल्यांदा आपण पाहिलेलं होतं द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. दिस इज नोन ॲज inscribed angle theorem. Angle intercepted in same arc are congruent. These are the corollaries of inscribed angle theorem. Angle inscribed in a semicircle is right angle. त्यानंतर आपण पाहिलं होतं cyclic quadrilateral ची definition. If all vertices of quadrilateral lie on same angle then quadrilateral is called cyclic quadrilateral. Opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. This is property of cyclic quadrilateral. An exterior angle of cyclic quadrilateral is congruent to angle opposite to its adjacent interior angle. आपण आताच बघितलेलं आहे. If pair of opposite angles of quadrilateral is supplementary, ही झाली त्याची converse, then it is quadrilateral is cyclic quadrilateral. आणि लास्ट पाहिलं होतं आपण इफ टू पॉइंट्स ऑन गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल्स, ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. ते जर का एका लाईनच्या एकाच साईडला असेल तर ते दोन्ही पण अँगल्स हे सेम असतात. अशा प्रकारे आज आपण या काही प्रॉपर्टीज बघितलेल्या आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे एक्सरसाइज 3.4. ओके, सो वी विल स्टॉप हिअर.